देवगिरीतील बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या मागणीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर महायुती घटक पक्षांकडे राष्ट्रवादी आता ही मागणी करणार आहे। राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर मंत्रिमंडळ विस्तार करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आपण पाहतोय देवगिरी या अजित पवारांच्या बंगल्यावर सध्या या महत्त्वाच्या नेत्यांची खलबतं सुरू आहेत आणि यामध्ये मुख्य मागणी जी आहे ती म्हणजे बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या मागणीवर चर्चा झाली असल्याची सध्या सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे आता यावर घटक पक्षांकडून काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी आमदार राष्ट्रवादीचे अस्वस्थ असल्याची सुद्धा माहिती मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवर या भेटीला या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याच मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा सध्या सुरू आहे। महायुती घटक पक्षांकडे राष्ट्रवादी आता मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली मागणी करणार असल्याचं कळतंय। राज्यातली परिस्थिती बदलायची असेल तर मंत्रिमंडळ विस्तार करा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणी संदर्भातले खरं तर प्रमुख कारणं सुद्धा समोर आलेले आहेत। कारण प्रफुल्ल पटेल यांनी मोदींची भेट घेतली होती आणि मोदींच्या भेटीमध्ये ही कारणं समोर आली होती।